विश्वकर्त्या अघात महिमा नवते ब्रह्मांड नवता हरिहर देवा होता अवघा धुमधुमकार गुरुनामही दोन अक्षर गुरुनामही दोन अक्षर दुमदुमकार होती अगोचर एक अक्षराचा विस्तार झाला त्यापासून रचना या ब्रह्मांडाला एक अक्षर मुग्ध बंगाची जाण त्याचेच आम्ही गातो भजन त्याचेच आम्ही गातो भजन सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते
ठिकाणी ही भजनरूपी सेवा संपूर्ण भारत देशामध्ये पोहोचवायचं कार्य या ठिकाणी सन्माननीय तुषार नलावडे या ठिकाणी करत आहेत. त्यांच्याबरोबर आणखी आलेले मित्र सगळे आहेत. मी सॉरी सगळ्यांनाच ओळखत नाही आहे, राग म्हणू नका. सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद मंडळी. या ठिकाणी या मुंबई सारख्या महानगरीमध्ये मेरा भाईंदर या विभागामध्ये आज खरोखरच अश्वमेघ महिला प्रतिष्ठान यांच्या वतीने या ठिकाणी भव्य दिव्य असं कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आमच्या नीलमताई धवन मॅडम आणि त्यांच्या रणरागिणी सर्व या ठिकाणी महाडिक मॅडम असतील, सिगवण मॅडम असतील, जोशी मॅडम, लाड मॅडम, कोकाटे मॅडम सगळे या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये हा भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन या सर्व महिलांनी केलेलं आहे. आमच्या गटनेत्या नीलम धवन मॅडम यांचं कर्तृत्व एवढं महान आहे की गेल्या अनेक वर्षापासून या रंगमंचावर मी डबलबाऱ्या करतो. अनेक वेळ मॅडमनी मला या ठिकाणी संधी दिलेली आहे मतदाची आणि खास करून मला कणकवली कासार्डे गावावरून या ठिकाणी येऊन हा कार्यक्रम करण्याची संधी या ठिकाणी धवन मॅडम आणि त्यांच्या सर्व सहचार्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. पुनश्च एकदा मी माझ्या मंडळाच्या वतीने तुम्हा सर्वांना लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो. परमेश्वरानं तुमच्या कर्तृत्वामध्ये तुम्हाला यश प्राप्ती द्यावी. आई जगदंबेचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावा अशी मी प्रार्थना आई जगदंबेच्या चरणी करतो. आणि पहिलं भजन, कारण भजनाची सुरुवात भजन या रूपी सेवेमधून झाली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी भजन अक्षर 3 आहेत पण त्याचा अर्थ अतिशय चांगला आहे. भजन, भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा, त्याचं नाव भजन आहे. भ म्हणजे भक्तिरसातून, ज म्हणजे जनमानसासमोर, न म्हणजे नतमस्तक होणे, त्याचं नाव भजन आहे. व्यसनमुक्तीचं साधन म्हणजे भजन आहे. दुःख विसरायला लावणारं साधन म्हणजे नामस्मरण आहे, भजन आहे. अनेक नामं या भजनाला दिलेली आहेत. तर या भजनाशिवाय ह्या जगतावर कुठलीही गोष्ट पूर्ण झालेली नाही आहे. त्याचं नाव आहे भजन. आणि बरोबर हा पवित्र कार्यक्रम आहे. आई या ठिकाणी आई जगदंबेचा खरोखर सुंदर मंदिर मॅडम आपण उभं केलं आहे. साक्षात या ठिकाणी असं वाटतंय की आपण दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये आलोय आणि तिचा उत्सवच या ठिकाणी जोरदार चालू आहे असा भास या ठिकाणी होतोय. एवढं सुंदर आपण या ठिकाणी मंदिर आणि आईची प्रतिष्ठापना आपण या ठिकाणी केलेली आहे. कारण परमेश्वराचं चिंतन, नामस्मरण आपण सर्व मानवांनी केलं पाहिजे. कारण भगवंताच्या इच्छेशिवाय झाडाचं पान हलू शकत नाही. भगवंताच्या इच्छेशिवाय माणसाचा श्वासही हलू शकत नाही. करता करविता तो परमेश्वर आहे. आणि म्हणून आमच्या या नीलम धवन मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. कारण हे कर्तृत्व खूप महान आहे आणि म्हणून त्यांना लाख लाख सलाम केला पाहिजे. या ठिकाणी आमच्या बँक ऑफ इंडियाचे आमचे मॅनेजर खास कणकवलीवरून नारकर साहेब आलेले आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी पण वाजवा. माझ्या कासार्डे जांभळवाडीचे सुपुत्र केसरकर दादा या ठिकाणी आले आहेत. सर्वांना लाख लाख धन्यवाद देतो. सगळे आपलेच आहेत. वेळेचं बंधन आहे आपल्याला. सांगण्याचं तात्पर्य की सहस्र जीवांचा शेष, मंडळी लक्षात घ्या, सहस्र जीवांचा शेष त्याच्या तोंडामधून पडणारी ती लाळ घोटायला पण थांबत नाहीये. कारण का
की ती लाळ घोटता घोटता भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये कुठंतरी थांबेल याची भीती एका सरपटणाऱ्या प्राण्याला वाटते. म्हणजे भजनामध्ये आणि नामस्मरणामध्ये किती ताकद आहे, देवाच्या नावामध्ये किती ताकद आहे याच्यावरून आपल्या लक्षात येईल. सहस्त्र जीवांचा शेष तो सुद्धा ती लाळ घोटायला थांबत नाहीये. आणि म्हणून एवढं नाम श्रेष्ठ आहे कारण रामाचा आचार, कृष्णाचा विचार, हरीचा उच्चार ज्याच्या मुखामध्ये आहे कसबले बुवा त्याला काय कमी नाही. बरोबर ना. आणि म्हणून प्रत्येक मानवाने नामस्मरण केलं पाहिजे, परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी पहिलं भजन आई जगदंबेचं आपण या ठिकाणी मॅडम सुंदर मंदिर उभं केलं आहे, आईची स्थापना केली आहे. आणि म्हणून या ठिकाणी आई जगदंबेसाठी पहिलं भजन अर्पित करतोय. Oh,